सरकारी अधिकाऱ्याच्या मनात आलं तर संपूर्ण व्यवस्था बदलू शकते, तशी काही उदाहरणंही समोर आली आहेत. काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसलाही हलगर्जीपणा न करता समाजात आमूलाग्र बदल घडवून आणलेत. सध्या अशाच एका तहसीलदार साहेबांची राज्यभरात चर्चा होत आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी या तहसीलदार साहेबांनी एकट्याने नदीपात्रात पोहून वाळूची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ धरणगावच्या तहसीलदारांचा आहे. जळगावात वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी कपडे काढून थेट गिरणा नदीपात्रातून घेतली आणि तस्करापर्यंत ते पोहत गेले. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून बैठक आटपून धरणगावाकडे जात होते. त्याच वेळी त्यांना गिरणा नदीपात्रात वाळू चोरी होत असल्याचं दिसून आलंय. यानंतर महेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचे वाहन उभे करून ते थेट नदीपात्रात उतरले. कपडे काढून नदीतून पोहत जाऊन त्यांनी वाळू चोरट्यांचा पाठलाग केलाय. चक्क तहसीलदार आपल्याकडे येत असल्याचे समजताच वाळू चोरी करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. त्यांनी लगेचच तिथून पळ काढला. चोरी करणारे ट्रॅक्टर तसेच कामगार तिथून पसार झाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. तहसीलदार साहेब पोहत तस्करांपर्यंत जाताना आणि वाळू चोर घाबरून तिथून पळून जाताना व्हिडिओ दिसत आहे. वाळू तस्करीसाठी आडकाठी केल्यामुळे अनेकांनी तहसीलदारांवर हल्ला केल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्यात. मात्र कशाचाही तमा न बाळगता वाळू चोरट्यांवरील कारवाईसाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी एकटेच कारवाईसाठी नदीपात्रातून पोहत गेल्याचा, या कारवाईच्या प्रयत्नाची तसेच त्यांनी दाखवलेल्या धाडसाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, जळगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.